17 ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। या परिषदेमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांना अनेक कठोर प्रश्न विचारले गेले। काही प्रश्नांना उत्तरे देताना ते अडखळले, खोटी झाली आणि त्यांच्या उत्तरांनी समाधान मात्र झाले नाही। या प्रसंगाने एक मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही? पत्रकार परिषदेत बसण्यामध्ये थेट, कठोर, कधी-कधी अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाणे। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले गेले तेव्हा ते गोंधळून जावे लागले। त्यांना अनेक उत्तर देताना गोची झाली। पण मोदीसाठी ही परिस्थिती आणखी कठीण ठरू शकते, कारण देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, परराष्ट्र धोरणातील ताण किंवा लोकशाहीवरील अनेक प्रश्न असे अनेक विषय आहेत ज्यावर पत्रकार थेट आणि धारदार प्रश्न विचारू शकतात। मोदीचे संवाद माध्यम नेहमीच एकमार्गी असतात, जसे की मन की बात, निवडक मुलाखती, सोशल मीडियावरील संदेश, यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्याची मुभा नसते। पण प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र पत्रकार स्वातंत्र्याने विचारतात, हीच भीती मोदींना आहे, असा विरोधकांचा आरोप आहे। खरं तर लोकशाहीत नेत्यांना टीका धरणे, प्रश्नांना उत्तर देणे ही जबाबदारी आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा कोची झाली तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली आणि काही उत्तरे अपूर्ण दिली। जर अशा परिस्थितीत स्वतः मोदी पत्रकार परिषदेत आले तर त्यांच्यासमोर शेकडो कठोर प्रश्न उभे राहतील। यातून बाहेर पडणे कठीण ठरेल। त्यामुळेच मोदींनी गेल्या 10 वर्षात एकही खरी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, हाच निष्कर्ष सहज निघतो। आता यामुळे लोकशाहीसाठी याचा अर्थ काय? जनतेला खरी उत्तरे मिळत नाहीत। एकमार्गी संवादात फक्त सरकारची बाजू मांडली जात आहे। माध्यमांचे त्यामुळे महत्त्व कमी होते। प्रेस कॉन्फरन्स न घेतल्यामुळे पत्रकारांचा थेट सहभाग कमी होतो। आणि तिसरं म्हणजे पारदर्शकता घटते। टाळाटाळीचे धोरण लोकशाहीसाठी केव्हाही धोकादायक असते। यावरून आपण असे म्हणू शकतो की निवडणूक आयोगासारख्या संस्थेच्या पत्रकार परिषदेत अधिकारी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा मोदीचे धोरण अधिक स्पष्ट होते। गोची टाळण्यासाठी प्रेस कॉन्फरन्सेस टाळा हा मार्ग त्यांच्या दृष्टीने सोपा असेल, पण लोकशाहीच्या दृष्टीने तो धोकादायक आहे, कारण लोकशाहीत प्रश्न टाळणे नव्हे तर त्यांना सामोरे जाणे हेच खरी जबाबदारी असते।